तर बघू शकता मिठाईच्या दुकानामध्ये मिळते तसेच टेक्स्चर. क्या बात आहे. मस्त अशी काजू कतली आपली तयार झालेली आहे. नमस्कार, रेखाच्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवलेली आहे रक्षाबंधनसाठी काजू कतली. तर एकदम मस्त अशी रक्षाबंधनला आपण मिठाई बाहेरून आणतो तर आपण घरीच बनवलेली आहे काजू कतली. साधी सोपी रेसिपी आहे, एकदम झटपट 20 मिनिटामध्ये तयार होते आणि एकदम टेक्स्चर बघू शकता आहे का नाही, खूप छान बनते आणि पाकाचं टेन्शन नाही. पाक बनवायचा पण आपल्याला एकदम साध्या पद्धतीने कोणालाही जमेल. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवली, पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला ही काजू कतली अगदी परफेक्ट येईल. नो फेल रेसिपी आहे, प्रमाणबद्ध रेसिपी आहे. आपल्या रेसिपी सर्व लगेच लक्षात येतात अशाच असतात आणि एकदम मोजकं साहित्य लागतं. काजू कतलीला म्हटलं तर 2च साहित्यामध्ये होऊन जाते. आणि तरी अगोदर पण आपण काजू कतलीचे 2-3 प्रकारची कशी बनवायची ते पाहिलेलं आहे. तर पेजवरती नक्की जाऊन पहा, तुम्हाला जी सोपी वाटेल ती. बिना पाकाचे 2 व्हर्जन पोस्ट केलेले आहेत, पाकाचं 1 व्हर्जन आणि ही पाकाचं बिलकुल टेन्शन नाही अशी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तर बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे अशाच नवीन एका छानशा रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपल्याला आता काजू कतली बनवायची. त्यासाठी हे घेतलेले आहेत 1/2 किलो काजू. मस्त असे कडक आहेत. जर थोडेसे असे सुट्टे असल्यानंतर ते थोडेसे असे चिमल्यासारखे होतात, तर हलकेसे लो फ्लेमवरती गरम करून घ्यायचे म्हणजे छान होतात. किंवा असेच जर आपण घेतले पॅकिंगवाले असतील तर ते ऑलरेडी कडक असतात. तर ते 2 कप भरलेले आहेत आणि त्यासाठी आपण घेतली 1 कप साखर. साखर थोडी कमी केली तरी चालेल. 1/2 कप मिल्क पावडर, ऑप्शनल आहे, नसेल वापरायची तरीसुद्धा चालेल. अगदी एवढ्या साहित्यामध्ये आपली काजू कतली तयार होते. काजू कतलीला अगदी मोजकं साहित्य लागतं. मिल्क पावडरमुळे मिल्की फ्लेवर येतो. आवडणारी आणि झटपट होणारी आपण रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला बनवतच असतो. तर आता आपल्याला हे काजू वाटून घ्यायचं. काय करायचं आहे, असं सलग फिरवायचं नाही, चालू बंद करून आपल्याला बारीक करून घ्यायची. नाही तर काय होतं, त्यामधील तेल रिलीज होतं आणि मग आपले काजू व्यवस्थित बारीक होत नाहीत. त्यामुळे आपल्याला चालू बंद करूनच ती बारीक करून घ्यायची. तर अशा प्रकारे आपल्याला फाईन छान अशी वाटून घ्यायची. तरी आपण गाळून घेणार आहोत. जास्त बारीक गाळणी असते त्याने नाही गाळायचे. ते आपण ज्वारीचं पीठ ज्या गाळणीने गाळतो ना, त्यानेच गाळून घ्यायचे. तर बघू शकता बिलकुल तेलकट नाही बनलेलं. चालू बंद करून आपल्याला, आणि न चाळता तुमच्या मिक्सर ग्राइंडरमध्ये एकदम बारीक होत असेल तरीसुद्धा चालते. पण त्याला काय होतं, जास्त फिरवलं की त्यामधील ऑइल रिलीज होतं, त्यामुळे मग ते व्यवस्थित बारीक पण होत नाही आणि चिपचिपी होऊन जाते. तर हे आपल्याला अशा प्रकारे गाळून घ्यायचे म्हणजे छान फाईन होतं. तर अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले जे काजू आहेत ना, ते पण बारीक करून गाळून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपले हे काजूचं पावडर झालेले आहे. थोडंसं शेवटला जास्त फिरवण्यात आलं, ते बघू शकता लगेचच असं त्याचं ऑइल रिलीज झाल्यामुळं छान फाईन बारीक झालेले. त्यामध्ये आपल्याला हे मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची लगेच. तर अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, मिल्क पावडर आणि काजूची पावडर. तर आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर ही साखर घातली. 1 कप साखरेला आपल्याला घालायचं आहे अर्धा कप पाणी. आणि आपण गुलाबजामुनला जसं पाक बनवतो आहे तसंच बनवायचं आहे, म्हणजे चाचणी नाही घ्यायची आपल्याला, फक्त पाक बनवायचा आहे. असा चिकट पाक झाला की लगेचच आपण, एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट होते आणि सर्वांना आवडणारी. तर आपल्या पाकाला 6 मिनिट झालेले आहेत आणि हे आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच करायचं आहे. आता आपल्याला गुलाबजामुनला आपण बनवतो तसा चिकट पाक झालेला आहे, आपल्याला चाचणी घ्यायची नाही आहे. तर आपली चाचणी अशी चिकट झालेली आपल्याला टाकायची. आता हे काजू आणि मिल्क पावडरचं आपण जे मिश्रण बनवून घेतलं आहे ते घालायचे आणि फ्लेम कमी ठेवायची, फ्लेम नाही वाढवायची. आणि ह्याला त्याच्या गाठी फोडत मिक्स करून घ्यायचे. तर
बघू शकता मस्त असे हे मिश्रण बिलकुल गाठी वगैरे नाही झालेले. मीडियम फ्लेमवरती छालून घ्यायचे. तर लो फ्लेमची मीडियम फ्लेम केलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये वेलची पूड घालायची, नसेल आवडत तर स्किप केली तरी चालेल, मी नाही टाकणार आहे. आणि ह्याला हलवत राहायचे, चिकटल्या नाही पाहिजे खाली. अजून आपल्याला 5 ते 6 मिनिट असंच हलवत राहायचे. हे काजूचं काय असतं ना, थोडंसं थंड झालं की लगेच व्यवस्थित होऊन जातं. त्यामुळे आपल्याला आता 3 मिनिट झाले, तर अजून 3 मिनिट आपल्याला असंच हलवायचं. किती स्मूथ झाली पेस्ट बघू शकता ह्याचं, म्हणजे हे मिश्रण. तर आता 6 मिनिट झालेत आपण ह्याला पाकामध्ये टाकल्यापासून. तर असा अंदाज येत नसेल, थोडंसं डिशमध्ये काढून घ्यायचं आणि असं पसरून घ्यायचं. तोपर्यंत आपल्याला फ्लेम एकदम कमी करायची आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं. प्रमाणातच व्हायला हवं आहे, नाहीतर थोडंसं जरी जास्त झालं तर आपली काजू कतली व्यवस्थित नाही होणार. ह्याला पटकन थंड करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपली काजू कतली तर बघू शकता थंड झाल्यानंतर अशी मस्त आपली गोळी बनते. तर आता गॅस बंद करायचा आहे. आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे बरोबर व्यवस्थित थंड झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तर आता हे ताटाला तूप लावून घेतलंय, त्यामध्ये काढून घ्यायचं आपल्याला हे मिश्रण. तर ह्याला असं थंड होण्यासाठी आपल्याला ताटामध्ये हलवत राहायचं, म्हणजे पटकन थंड होते. 7-8 मिनिटांमध्ये छान थंड होतं हे मिश्रण. तर हे आता अशा प्रकारे हे छान घट्ट बनलेले मिश्रण बघू शकता. तर हे छान असे मऊ करून घ्यायचे. तर आपण हा बटर पेपर घेतलाय, त्याला तूप लावून घेतलंय थोडं. आपल्याला दुसरा बटर पेपर टाकून लाटून घ्यायचा. आता गरम आहे तो परत. अशी पण लाटता येते, घट्ट झाल्यामुळे छान. जाड पातळ आपल्याला हवी तशा आकारामध्ये. जास्त पातळ पण नाही करायची. तरी अशा प्रकारे बटर पेपरची पण गरज लागली नाही. त्याच्यावर आपल्याला काढून घ्यायचे. खालच्या साईडने पण एकदा लाटणं फिरवायचे. तर आपल्याला चांदीचे वर्क लावायचे, नसेल तरी काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला म्हणजे मिठाईच्या दुकानात आणल्यासारखी वाटते, त्यामुळे लावायचं. वर्क नाही लावलं तरी काही हरकत नाही. करून घ्यायचं आपल्याला. हे साईडचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे अगोदर. तर बघू शकता
मस्त टेक्स्चर आलेलं आहे. तर आपल्याला आता काजू कतलीचा शेप द्यायचा आहे. तर बघू शकता मस्त आपली काजू कतली तयार झालेली आहे रक्षाबंधनसाठी. काय मस्त दिसते बघू. क्या बात आहे. तर अशा प्रकारे आपली ही काजू कतली तयार झालेली आहे. तर जवळजवळ 400 ग्रॅम काजू कतली एवढ्या इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होते. तर आहे का नाही साधी सोपी रेसिपी आणि झटपट बनते आणि आपण मिठाईच्या दुकानामधून आणतो तशीच बनते. साधी सोपी रेसिपी आहे. तर एकदा अशा माझ्या पद्धतीने बनवून पहा. नो फेल रेसिपी आहे. तर असंच प्रमाण, टायमिंग आणि बनवून पहा. या रक्षाबंधनला आपल्या भावासाठी आपण बाहेरून मिठाई आणतो तर आपण बाहेरून न मिठाई आणता घरीच बनवायची. तरी काजू कतली तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया असेच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.